आता त्याच्यात आम्ही हे ड्राय फ्रूट घालूया, काजूगर घालूया। ही बघा आमची टम्म अशी पुरी फुगलेली आहे आणि ती आता आम्ही काढून घेऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि 2 दिवसावर आमचं हिंदू लोकांचं नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि तोच म्हणजे गुढीपाडवा। आणि त्यानिमित्त मी तुम्हाला गोड असं श्रीखंड आणि पुरी आज बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। श्रीखंड बनवणार ना म्हणून रात्री मी दही लावून ठेवलेलं होतं बघा। त्याच्यासाठी मी 2 लिटर रात्री दूध घेतलेलं पातेल्यात आणि ते उकळलं आणि 10 मिनिटं उकळून झालं। नंतर मी ते एका मडकीत घातलं आणि त्याच्यात 2 चमचे दही घातलं आणि दूध घालून ते मिक्स करून ठेवलेलं। आता हे बघा दही व्यवस्थित झालेलं आहे आणि ते आता आम्ही गाळून घेऊया। एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक चाळण ठेवूया आणि हे बघा 2 लिटर दुधापासून 1.5 लिटर असं दही झालेलं आहे बघा। आणि ते दूध मी फुल फॅट म्हशीचं घेतलेलं, तुम्ही गाईचं पण घेऊ शकता। त्याच्यावर कॉटनचा एक कापड ठेवूया आणि शक्यतो मातीच्या मडकीतच दही लावा। मातीच्या मडकीत दही लावलं की ते व्यवस्थित होतं। आता एक आम्ही अशी पोटली बांधूया। आणि पोटली व्यवस्थित बांधलेली आहे ना, ती अशी तुम्ही उभी टांगून ठेवू शकता, नाहीतर अशी चाळणीवर अशी ठेवून त्याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर हा खलबत्ता असा ठेवायचा। मग सगळं पाणी निथरून जाईल, त्याच्यात पाणी म्हणजे ताग असतं, ते सगळं निथरून खाली पातेल्यात येईल आणि हे 4-5 तासांसाठी ठेवायचं। मग व्यवस्थित चक्का बनणार दह्याचा। केशर घेतलेला आहे मी आणि दूध घेतलेलं आहे 1 चमचा आणि त्याच्यात हे आम्ही केशर घालूया आणि अर्ध्या तासासाठी। आणि कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात केशर घातलेलं आहे आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवूया। श्रीखंडाबरोबर पुरी बनवायची आहे ना, 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा। आणि पुरीला छान कलर येण्यासाठी 1 चमचा साखर घेतलेली आहे, पिठी साखर। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। पॅन चुलीवर ठेवूया आणि त्याच्यात 1 चमचा तेल घालूया। तेल कडकडीत झालं की त्या पिठात ओतूया। तेलाचं मोहन कडकडीत तापलेलं आहे, ते आता आम्ही पिठात घालूया। चमच्याने असं मिक्स करूया, गरम आहे म्हणून। आता मिक्स करूया। त्याच्यात कोमट पाणी घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करून असं घालूया आणि घट्ट सरई नाही आणि एकदम सैल सरई नाही, असं मीडियम असं पीठ मळून घेऊ। हे बघा आम्ही पीठ मळून घेतलेलं आहे, एकदम सैल सरई नाही आणि एकदम घट्टही नाही, असं मीडियम मळून घेतलेलं आहे। त्याला थोडं आता तेल लावूया। पुन्हा
5 मिनिटं असं मळून घेऊया. 5 मिनिटं आम्ही अजून मळून घेतलेलं आहे आणि आता ते आम्ही एका काचेच्या बॉल खाली असं झाकून ठेवूया 20 मिनिटांसाठी. 5-6 तास झालेले आहेत. दह्याची पोटली ठेवलेली ना, वजन ठेवून ती आता आम्ही बघूया. बघा, दह्याची पोटली व्यवस्थित झालेली आहे आणि खाली ताक पण हे बघा आलेलं आहे सगळं निथळून. आणि आता आम्ही ती पोटली अशी सोडून घेऊया. हा बघा, चक्क असा व्यवस्थित झालेला आहे, एकदमच असा घट्ट झालेला आहे. आणि तो आता आम्ही एका चाळणीत काढून घेऊया. काचेचं बोल घेतलेला आहे आणि त्याच्यावर चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर हा चक्का दह्याचा ओतूया. हा बघा, एकदमच असा घट्ट झालेला आहे आणि मस्तच झालेला आहे. हा चक्का आमचा अर्धा किलो झालेला आहे आणि अर्धा किलो साठी मी अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे, ती पण त्याच्यात घालूया. आणि हे कोमट दुधात आम्ही केशर घातलेलं आहे, याचा कलर बघा कसा छान आलेला आहे आणि ते आम्ही त्याच्यात घालून घेऊया. अशा पद्धतीने आम्ही सगळं श्रीखंड असं चाळणीवर चाळून घेऊया. हे बघा, खाली असं पडलेलं आहे आणि चाळणीला पण लागलेलं आहे, ते नंतर काढूया. सर्व श्रीखंड असं आमचं चाळून झालेलं आहे आणि आता मागचं असं राहिलेलं ते पण काढून घेऊया चाळणी. कलर पण छान आलेला आहे बघा. बघा असं व्हायला पाहिजे, एक चमच्याचं एकदम असं खाली पडत नाही बघा, एकदम घट्ट झालेला आहे. आता त्याच्यात आम्ही हे ड्रायफ्रूट घालूया, काजूगर घालूया. वेलची पावडर घालूया आणि पिस्ता घालूया आणि बदामाचे काप घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता हे श्रीखंड आम्ही दुसऱ्या काचेच्या बॉल मध्ये काढून घेऊया आणि 10 मिनिटं फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवूया. चुलीवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे तापण्यासाठी. आणि बघा, हे आमचं पीठ पण आता व्यवस्थित झालेलं आहे बघा. त्याचे आम्ही पुऱ्या लाटून घेऊया. छोटे छोटे गोळे करूया, एकसारखे गोळे करूया. बॉल मध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते थोडं असं पिठाला लावूया आणि पोळपाटाला लावूया आणि ह्या लाटणीला पण थोडं लावूया आणि असे लाटून घेऊया. साईडने अशी लाटायची, मध्ये लाटायची नाही, कडा पातळ करायची आणि चपातीपेक्षा थोडी जाड ठेवायची. अशा 5-6 पुऱ्या आम्ही लाटून घेऊ. दुसरी पुरी लाटली, तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात आम्ही पुरी सोडूया. बघा, आमची टम्म अशी पुरी फुगलेली आहे आणि ती आता आम्ही काढून घेऊया. जरा लालसरच अशा करायच्या, एकदमच सफेद करायच्या नाही. आता ती आम्ही काढून घेऊ आणि अशा प्रकारे आम्ही सर्व पुऱ्या अशा फ्राय करून घेऊ. बघा, सगळे आमचे टम्म अशी पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि त्या आता आम्ही लास्टची काढून घेऊया.
फ्रीज मधून काढून ठेवलेलं श्रीखंड आहे बघा, व्यवस्थित सेट झालेलं आहे. आणि त्याच्यावर बदामाचे असे काप घालून गार्निश करूया. आणि त्याच्यावर पिस्ता घालूया. त्याच्यावर थोडं असं केशर काड्या घालूया. व्यवस्थित झालं ना, बाजारात भेटतं तसं श्रीखंड बघा. मी गुढी पाडव्याची बघा पुरी आणि श्रीखंड रेडी केलेला आहे. आणि थाली सजवलेली आहे बघा. आणि कशी झाली, मस्त झाली ना. हॉटेलमध्ये भेटतात तशा पुऱ्या झालेल्या आहेत. आणि श्रीखंड पण बघा छान झालेला आहे, एकदमच असं यम्मी यम्मी झालेला आहे. आता मी तुम्हाला श्रीखंड पुरीची टेस्ट करून दाखवते. हे बघा, असं श्रीखंड घ्यायचं व एकदमच असं मस्तच झालेलं आहे बघा. पुऱ्या पण बघा तशाच्या तशा आहेत, एकदम अशा टमटमीत फुगलेल्या. आणि ही आता एक पुरी मी तुम्हाला मोडून दाखवते बघा. आणि कसं घ्यायचं, या खायला. एकदमच छान झालेला आहे. आणि प्रत्येक बाईट मध्ये असं ड्रायफ्रूट भेटतात. आणि केशराचा पण एकदमच आणि वेलचीचा सुगंध दरवळतो आहे. आणि मस्तच झालेला आहे बघा. तुम्ही पण मुद्दाम हे घरी बनवा. आणि बघा पुन्हा एकदा तुम्हाला असं खाऊन दाखवते. हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स. आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ असं ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आजची आमची रेसिपी कशी तुम्हाला वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.